नमस्कार माझ्या मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर सहर्ष स्वागत करतो. TET 2025मध्ये झालेला जो मराठी विषयाचा पेपर आहे, त्या पेपरविषयी आपण सर्व विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी उतारा आणि संदर्भ दिलेला आहे. हा उतारा वाचून आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं देता येतील. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उतारा येत असतो, सर्वांना माहीत आहे. हा उतारा वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा मला असं वाटतं हे 3 प्रश्न या ठिकाणी आपण स्किप करू शकतो. कारण की त्या ठिकाणी हाच उतारा येणार थोडाच आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जो उतारा येईल त्याची योग्य उत्तरं त्या ठिकाणी द्या. आपण डायरेक्ट चौथ्या प्रश्नावर जाऊ आणि या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप पाहू आणि उत्तरही पाहू. ठीक आहे. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर या ठिकाणी आपल्याला विशेषणाचा प्रकार विचारायचा आहे, ओळखायचा आहे. त्याआधी आपल्याला विशेषण ओळखता आलं पाहिजे. तर या ठिकाणी बोलकी हा शब्द जो आहे हा विशेषण आहे. ठीक आहे. बाहुली या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा तो शब्द आहे, म्हणून बोलकी. तर ते काय आहे? या ठिकाणी गुणविशेषण नाही, संख्या विशेषणही नाही. तर मग काय आहे ते? सार्वनामिक विशेषणही नाही, धातुसाधित विशेषण आहे. ठीक आहे. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 धातुसाधित विशेषण. त्याचं योग्य जे विश्लेषण आहे ते बाहुली या नामाबद्दल बोलकी हा शब्द विशेष माहिती देतो. म्हणजेच बोलकी हा शब्द बोल या धातूपासून म्हणजे क्रियेपासून किंवा क्रियापदापासून बनलेला आहे, म्हणून ते धातुसाधित विशेषण आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहू. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. सह या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आपल्याला. ठीक आहे. या ठिकाणी तुकडीसह या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, या ठिकाणी आपण करू शकलो नाही. असो. तर शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. केवळ प्रयोगी अव्यय नाही, क्रियाविशेषण नाही, शब्दयोगी अव्यय आहे, हे उभयान्वित नाहीच नाही. ठीक आहे. या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. योग्य उत्तर काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असते? नामाला जोडून आलेलं जे क्रियाविशेषण असते, क्रियाविशेषण तेच काय असते? शब्दयोगी अव्यय असते. कारण की जी क्रियाविशेषणं आहेत ती नामाला जोडून आली की ती क्रियाविशेषणं असतात. एवढं लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे. वाक्यात तुकडी या नामाला सह हा शब्द जोडून आला आहे. हे अव्यय नामाला किंवा सर्वनामाला जोडून येते आणि त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवते. त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 6. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता? कर्म, अधिकरण, करण, संप्रदान. तर याचं योग्य उत्तर आहे अधिकरण. कारण की पाण्यात या शब्दाला त हा प्रत्यय लागला असून ही सप्तमी विभक्ती आहे. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण असतो. जो क्रियेच्या स्थान म्हणजे कुठं घडली हे या ठिकाणी दर्शवलेलं असतं किंवा काळ दर्शवतो. इथे पाण्यात घडत असल्याने ते अधिकरण आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी नपुसकलिंगी नाम ओळखा. नपुसकलिंगी नाम ओळखायचे आपल्याला. ठीक आहे. फुगे. तर याचं काय आहे? एक वचन जर केलं आपण तर काय होतं? फुगा. फुगेचं काय होईल? फुगा. धागे. धागेचं काय होईल? धागा. सोगेचं काय होईल? सोगा. आणि वांगेचं वांगा नाही होणार. वांगे हे वांगेच राहणार. एक वचन आणि अनेक वचन त्याचं सारखंच राहणार. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, वांगे हा एक शब्द जो आहे नपुसकलिंगी शब्द आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण.
पुढचा प्रश्न 8वा. आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. म्हणजे विधेय ओळखायचा आहे आपल्याला. मार्ग दिसला हे त्या ठिकाणी विधेय आहे. ठीक आहे. विश्लेषण सांगायचं तर वाक्यातील मुख्य क्रियापदाला किंवा क्रियापदासह येणाऱ्या भागाला विधेय असं म्हणतात. या वाक्यात दिसला हे क्रियापद विधेय असून त्याच्याशी थेट जोडलेला घटक मार्ग हा आहे. त्यामुळे मार्ग दिसला विधेय विस्तार व विधेय मिळून येतो. ठीक आहे. या ठिकाणी मग त्याचं योग्य उत्तर आहे मार्ग दिसला हे योग्य उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू आपण. शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. ठीक आहे. तर हे मिश्र वाक्य आहे. कोणतं? मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्यामध्ये म्हणून हे उभयान्वयी अव्यय उद्देश दाखवण्यासाठी आलेलं असतं. ठीक आहे. एखादे गौण वाक्य मुख्य वाक्याशी उद्देशबोधक अव्ययाने जोडले जाते तेव्हा त्यास मिश्र वाक्य असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 10वा. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? ठीक आहे. मूर्धन्य वर्ण आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी योग्य लिहिलं नाही, असं असतं मूर्धन्य. ठीक आहे. मूर्धन्य वर्ण आपल्याला शोधायचा आहे. थ नाही, ळ हा मूर्धन्य वर्ण आहे. कारण की थ ख हे कसे आहेत? कठोर आहेत. स हा सुद्धा कठोरच आहे. त्यानंतर मूर्धन्य कोणता आहे? तर ळ हा मूर्धन्य आहे. ठीक आहे. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा शेंडा जवळच्या कडक भागाला, टाळूच्या कडक भागाला म्हणजे मूर्धेला स्पर्श करतो म्हणून त्याला मूर्धन्य असं म्हणतात. हे काय आहे? स हा थ हा दंत्य आहे, हा कंठ्य आहे आणि हे स सुद्धा दंत्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? तर संधी सोडवत असताना विसंगत पर्याय शोधायचा आहे. महादौर्य, गंगोग, दुर्दैव आणि जनैक्य. यामध्ये दुर्दैव हे योग्य उत्तर आहे. कारण की दुर्दैव या शब्दाची जी संधी सोडवली जाते ती दु अधिक दैव अशी होते आणि ही या ठिकाणी विसर्ग आलेला आहे म्हणून ही विसर्ग संधी आहे. आणि बाकीचे उर्वरित तिन्ही पर्याय जे आहेत महा औदार्य, गंगा अधिक ओघ, जन अधिक ऐक्य हे स्वर संधीच्या वृद्धादेश या नियमातील आहेत. त्यामुळं ही वेगळी आहेत आणि त्यांच्याशी दुर्दैव हा पर्याय थोडासा भिन्न आहे, विसंगत आहे म्हणून हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? तर डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. पक्षी अंगणात दाणे टिपतात. श्रावणीने नवीन पैठणी आणली. ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली. तर यावर डोंगरावर हिरवे गवत उगवले होते हे जे आहे कर्तरी प्रयोगात अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. बघा या ठिकाणी कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. या वाक्यात उगवणारे काय? तर गवत. कर्ता या क्रियेला कर्माची गरज नाही त्यामुळे हे अकर्मक वाक्य आहे. इतर वाक्यामध्ये दाणे, पैठणी, रांगोळी ही कर्मे आलेली आहेत. म्हणून या ठिकाणी 1 क्रमांकाचा जो पर्याय आहे तेच योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 13. दिलेल्या आकृतीतील मन ओळखून. या ठिकाणी एक आकृती दिलेली होती, या ठिकाणी ती मी लावू शकलो नाही आणि ती मनसुद्धा मला हे नाही करू शकलो मी, तर याला स्किप करू. आपण 14वा प्रश्न पाहू. गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला हे जे आहे बघा, गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. ठीक आहे. तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे गडांतर आहे. गडांतर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? जीवावर बेतणारे मोठे संकट किंवा भीतीदायक संकट असा होतो. इष्टापती म्हणजे संकटातही लाभ होणे, हमरीतुमरी म्हणजे भांडण आणि पर्वणी म्हणजे दुर्मिळ संधी. ठीक आहे. अशा प्रकारे गडांतर हा शब्द जो आहे तो त्याला योग्य बसतो. त्यानंतर बघा पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती? तर मडक्यांची उतरंड, प्रवाशांची झुंबड, नाण्यांची चवड, गवताचा भारा. या ठिकाणी प्रवाशांची झुंबड हा पर्याय चुकीचा आहे.
कारण की परवाशांची झुंबड नाही तर त्यांची काय असते, गर्दी असते, गर्दी. ठीक आहे, गर्दी असते. गर्दी नाही तर मग आणखीन दुसरं आहे जत्रा किंवा यात्रा असं म्हणतात त्याला. ठीक आहे, या ठिकाणी दिलेलं आहे विश्लेषण. त्यानंतर बघा, माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? अकरणरूपी वाक्य. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 आहे योग्य उत्तर आहे त्याचं. माधुरी अजिबात मठ्ठ नाही असं होतं. अकरणरूपी म्हणजे त्याचाच काय अर्थ असतो आपल्याला? माधुरी अतिशय हुशार आहे म्हणजे याचा अर्थ नाही बदलू द्यायचा आपल्याला. ठीक आहे, म्हणजे माधुरी अजिबात मठ्ठ नाही असाही अर्थ होऊ शकतो तिथं. ठीक आहे, म्हणजे अति हुशार आहे असा अर्थ होतो त्याचा. त्यानंतर बघा, यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर यथान्याय, न्यायाप्रमाणे असा अर्थ होतो त्याचा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, यथान्याय हा अव्ययीभाव समास आहे. यातील यथा हा संस्कृत उपसर्ग असून त्याचा अर्थ त्याप्रमाणे असा होतो. त्यामुळे यथान्याय या विग्रह न्यायाप्रमाणे असा होईल. प्रश्न क्रमांक 18, कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया, वरील ओळीतील अलंकार ओळखा. तर या ठिकाणी उपमा अलंकार आहे पर्याय क्रमांक 1, कारण की ज्यामध्ये सारखा किंवा सम असे शब्द आलेले असतात ते उपमा अलंकार असतो. बघा, या ठिकाणी जेव्हा सम, सारखा, गत याप्रमाणे साम्यवाचक शब्द वापरले जातात तेथे उपमा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 19, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? तर अशुद्ध शब्द किती आहेत? तर 5 आहेत. बघा, या ठिकाणी अलीकडे याची वेलांटी चुकलेली आहे. त्यानंतर पावसाचे, इथं पावसाचे आहे, वजनाचं व पाहिजे. त्यानंतर बघा, खूप या शब्दाची जो उकार आहे तो दुसरा उकार पाहिजे, म्हणजे दीर्घ उकार पाहिजे. कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. तर या ठिकाणी बघा, कोणते कोणते आणखी शब्द आहेत आपण या ठिकाणी चेक करू शकतो. प्रमोन म्हणजे इथं प्रमाण चुकीचे अक्षरे आहेत. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा पाहू आपण. वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. प्रमाण चुकीचे अक्षरे. त्यानंतर खूपचं आहे मोहीम यामध्ये हला दुसरी वेलांटी असते. वृक्षारोपण, प्रमाणच्या ऐवजी तिथं प्रमाण लिहिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आणि मोहीममध्ये हला पहिली वेलांटी दिलेली आहे, त्या ठिकाणी दुसरी वेलांटी पाहिजे म्हणजे दीर्घ वेलांटी पाहिजे. 5 चुका आहेत. ठीक आहे, प्रश्न 20वा, मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? या वाक्यात किती विरामचिन्हे येतील असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर विरामचिन्ह पहा, या ठिकाणी एकूण 4 दिले जातील. 4 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. आणि असा जो प्रश्न असतो हा या ठिकाणी आपला गुण खातो, म्हणून या प्रश्नाला अतिशय महत्त्वानं आरामानं आणि डोकं शांत ठेवून सोडवावं लागतं. आपण काही आपल्याला 4 भेटतात की आपण काय करतो, पर्याय क्रमांक 4 वर येतो आणि त्याला गोल करतो. तिथं 5 ऑप्शन आहे ना, मग चुकतंय आपलं. म्हणून असं 4 हे ऑप्शन किती आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून त्या ठिकाणी पाहायचं. ठीक आहे, या ठिकाणी दिलेले आहेत बघा विरामचिन्ह. मी विचारले स्वल्पविराम, त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह आहे, त्यानंतर पुन्हा स्वल्पविराम आहे, म्हणजे काय करता यानंतर प्रश्नचिन्ह आहे, आणि या ठिकाणी जे अवतरण चिन्ह आहे बंद केलेलं आहे. मग या ठिकाणी किती भरत आहेत बघा, 1 2 3 आणि प्रश्नचिन्ह 4. आता तुम्ही म्हणसाल पुन्हा याला मोजा, तर याला पुन्हा नाही मोजता येणार. का नाही मोजता येणार? कारण की हे एक चिन्ह आहे, इथलचे हे ए आणि हे मिळून एक चिन्ह तयार झालेलं असतं. म्हणून अशा प्रकारे 4 त्या ठिकाणी चिन्ह आहेत. ठीक आहे, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर भाकरी हा शब्द कानोडी भाषेतून आलेला आहे. ठीक आहे, हे पोर्तुगीज आहे. हा या ठिकाणी थोडं प्रिंट मिस्टेक आहे. ओके, कानडी भाषेमधून आलेला शब्द आहे तो. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? तर कृष्णाकाठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? तर कोणतं पत्र लिहिणार? आपण आभार पत्र लिहिणार. ते उपस्थित आहेत म्हणजे आता त्यांना पत्र लिहायचं तर ते घरी गेल्यावर लिहावं लागणार, आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पत्र लिहावं लागणार. अभंगांच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. विसंगत म्हणजे विरुद्ध जोडी, म्हणजे चुकीची जोडी ओळखा. ठीक आहे, निंबा कडूपण देत असे कोण? या ठिकाणी संत बहिणाबाईंचे आहेत का?
धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, संत जनाबाई. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, संत तुकाराम महाराज. माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमा तीरी, संत निर्मळा. तर चुकीचं जे आहे ते आहे बघा, निंबा कडूपण देता असे कोण, संत बहिणाबाई. विश्लेषण, निंबा कडूपण देता असे कोण, हे प्रसिद्ध ओळी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील आहेत, संत बहिणाबाईंच्या नाहीत. त्यामुळे पहिली जोडी विसंगत किंवा चुकीची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 25 ते 27 साठी कविता दिलेली आहे आणि हे आपल्याला 2 प्रश्न जे आहेत, 25, 26, 27 3 प्रश्न जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी कविता वाचून द्यायचे आहेत. तर मला वाटत नाही की या ठिकाणी आपण कविता वाचावी, कारण की आपण त्या ठिकाणी कविता दुसरी येत असते. ठीक आहे. कवितेतील 27 या ठिकाणी 28वा प्रश्न, खालील पर्यायातून समानार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखा. तर कोणती आहे बघा, लतिका म्हणजे कन्या, आदिम म्हणजे मूळचा, आस्था म्हणजे आपुलकी आणि फत्तर म्हणजे दगड. तर याचा आपल्याला काय काय करायला सांगितलेलं आहे त्यांनी, समानार्थी शब्दांची विसंगत जोडी म्हणजे चुकीची जोडीचा पुन्हा आपल्याला ओळखायची आहे. लतिका म्हणजे कन्या, लतिका किंवा लता म्हणजे वेल होते, कन्या म्हणजे मुलगी किंवा दुहिता. त्यामुळे ही समानार्थी शब्दांची जोडी विसंगत किंवा चुकीची आहे. बाकीचे सर्व पर्याय अगदी योग्य समानार्थी आहेत. त्यानंतर पुढचा 29वा शब्द प्रश्न, पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता. धाबेदनांनी, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे, अंगाचा तिळपापड होणे. भिन्न अर्थाचा वाक्प्रचार, धाबेदनांनी, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे, अंगाचा तिळपापड होणे. या अंगाचा तिळपापड होणे हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण खूप संताप येणे, अतिशय राग येणे असा होतो. तर इतर तिन्ही वाक्प्रचारांचा अर्थ जो आहे तो खूप भीती वाटणे असा होतो. ठीक आहे, म्हणून योग्य पर्याय 4 क्रमांक. 30वा आणि शेवटचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती. अनुरूप, विजोड, आवृत्त, परावृत्त, कोवळे, निब्बर, टवटवीत. टवटवीतला काय दिलेलं आहे त्यांनी, तर मलूल किंवा काहीतरी असेल. ओके, ठीक आहे, हे प्रिंट मिस्टेक आहे, तर असो, तुम्ही समजून घ्या. तर याचं जे योग्य उत्तर आहे आवृत्त आणि परावृत्त ही जी आहे चुकीची जोडी आहे, कारण की आवृत्त याच्यासाठी काय आहे बघा या ठिकाणी, आवृत्तचा योग्य विरुद्धार्थी शब्द अनावृत्त होतो आणि त्यांनी दिलेला जो आहे काय दिलेला आहे आवृत्त, तर त्याचा अनावृत्त होतो, पण त्यांनी परावृत्त दिला, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली आणि आता एवढी मला गरमी होत आहे, तरी या गरमीत बसून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. त्यासाठी प्लीज एकदा एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि तुमचाही फायदा होईल हा व्हिडिओ पाहून. तुमच्या मित्रांनाही पाठवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.